नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आजचं मार्केट चांगलंच गेलं असेल सर्वांना, चांगला प्रॉफिट झाला असेल. काल व्हिडिओमध्ये आपण बोललो पण होतो की ऑक्टोबरमध्ये आपण कशी तयारी केली पाहिजे. तर जे आपण ऑक्टोबरच्या एंडपर्यंत किंवा नोव्हेंबरपर्यंत जे आपण टार्गेट ठरवलेलं होतं, ते टार्गेट आपल्याला 35-40% पर्यंत टार्गेट आपल्याला आजच मिळून गेलेलं आहे. आज फिन निफ्टी 23,700 23,750 पासून फॉल फिन निफ्टी मध्ये होता, तर तो 23,200 पर्यंत आला. 500 पॉईंटचा फॉल होता ऑलमोस्ट. 23,200च्या खाली क्लोजिंग नाही दिली आहे फिन निफ्टीने आज. तर उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. सो आपण आज फक्त फिन निफ्टी बद्दल डिस्कस करणार आहे की फिन निफ्टी उद्या काय करू शकते. सो फिन निफ्टी मध्ये 23,350 आणि 23,200 या 150 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट शेवटचा 2.5 तास होतं. या 150 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट शेवटचा 2.5 तास होतं. उद्या जर मार्केट 23,200च्या खाली 15 मिनिटाची जर क्लोजिंग देतंय, तर आपण एक्सपायरी 23,000ला बघू. आणि जर मार्केट 23,350च्या वरती 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज करतंय, तर उद्या 23,700, 23,750, 23,800 सुद्धा येऊ शकतं. बट 11 वाजतायत तरी पण मार्केट 350 आणि 200च्या मधातच खेळत राहतंय. तर उद्या कॉल आणि पुट दोन्हीही अवॉइड करणं गरजेचं आहे, कारण प्रीमियम खूप हाय झालेले आहेत. आज मार्केटनं दोन्ही साईडला खूप चांगला मूव्ह दिला, त्यामुळं प्रीमियम स्पाइक झालेले आहेत. सो एवढ्या मोठा जेव्हा मूव्ह येतो, 400-500 पॉईंटचा मूव्ह फिन निफ्टी म्हणजे फिन निफ्टीमध्ये खूप मोठी गोष्ट आहे. एवढा मोठा जर का फॉल येतोय, तर नक्कीच दुसरा दिवस साइडवेज ठेवून तो दिवस सेलरचा, आज दिवस बायरचा होता. उद्या मे बी दिवस सेलरचा असेल. सो बायरसाठी जर का ट्रेड घ्यायचा असेल, मी पण स्वतः ऑप्शन बायर आहे. उद्या मी ट्रेड कॉल साईडला 23,350च्या वरती आणि पुट साईडला 23,200च्या खाली. पुट साईडला एक लिमिट आहे 23,000ची आणि वरती 23,500च्या वरती आपण जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज केली वरती, तर आपण 23,700 23,800 पर्यंत उद्या जाऊ शकतो. 2 दिवसात आरबीआयचा रेट कटवर निर्णय येणार. मोस्टली तो मार्केटच्या फेवरमध्येच असेल. त्याला मार्केट चांगलं पॉझिटिव्ह घेईल. आणि आज फिन निफ्टीमध्ये 15 ते 20 मिनिटात 23,200 पासून ते 23,600 पर्यंत 400 पॉईंटचं कॉल साइड मोमेंटम झालंय. आता सकाळपासून जो फॉल होता, तर 1-1.5 नंतर तर रिटेलरच बसलेला होता. आणि हा जो सडन फॉल येतोय 15 ते 20 मिनिटात 400 पॉईंट मार्केट वरती जातंय, तर या 400 पॉईंट मध्ये रिटेलर नव्हता. या 400 पॉईंट मध्ये ही जी बाईंग आहे एवढी सडन आलेली, ही मोठ्या प्लेयरची बाईंग आहे. आणि क्लोजिंग पण आपण जिथे बाईंग आलेली होती 1:50ला, 2:30 वाजता आणि जाताना परत 3-3:15 वाजता जी बाईंग आलेली आहे, ती उद्या 23,000च्या खाली मार्केटला जाऊ देणार नाही. आणि उद्या कॉल साइड जर मोमेंटम आलं, तर चांगलं 300-400 पॉईंटचं मोमेंटम येऊ शकतं. आणि जर उद्या फिन निफ्टी 23,500च्या वरती कॅन्डल क्लोज करतंय, तर आपण नेक्स्ट वीकसाठी पोझिशनली कॉल साइडला फिन निफ्टीमध्ये जाऊ शकतो. पोझिशनली म्हणजे फक्त एका वीकसाठी. त्या एक वीक मध्ये 2-3 दिवसामध्येच आपल्याला चांगलं टार्गेट मिळणार. कारण जर आपण 24,500च्या वरती ओपन होतोय, तर पहिलं टार्गेट 23,750 ते उद्याच येऊ शकतं मोस्टली.
आणि त्यानंतर 24,000 हे 2-3 दिवसामध्ये म्हणजे फ्रायडे पर्यंत 24,000 आपण फिन निफ्टीत बघू शकतो. आणि 24,000 नंतर मग वेळेवर आपल्याला ठरवावं लागेल की आता 24,000 पासून आपण परत 23,000 जाणार की 25,000 जाणार, ते आपण नेक्स्ट एक्सपायरीला बघू. आणि आता फिन निफ्टी मध्ये ज्या 3 स्टॉक मुळे सर्वात जास्त मोमेंटम येतं त्या स्टॉकचं बघून घेऊ की त्या स्टॉक मध्ये काय हालचाल आहे. सो पहिलं आहे HDFC बँक. HDFC बँक मध्ये आज 2% पर्यंत फॉल होता, पण जो सर्वात मेजर फॉल आला तो आला 3 वाजता. मेजर फॉल म्हणजे सर्वात जास्त सेलिंगचा व्हॉल्यूम हा आलेला आहे 3 वाजता. हा इथं दिसत असेल तुम्हाला. जर हा पुट बायर असेल आणि उद्या HDFC बँक 1610च्या खाली कॅन्डल क्लोज करतीये, तर HDFC बँक परत 1580 1560 पर्यंत आरामात जाऊ शकते आणि उद्याची एक्सपायरी 23,000 ला नक्कीच होईल जर HDFC बँक 1610च्या खाली आहे तर. बट जर हे पुट सेलर असतील एवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये 3 वाजता सर्वांना पुट बाय करून जर मोठे प्लेयर पुट सेल करून गेले असतील आणि उद्या HDFC बँक आपल्याला 15 ते 20 मिनिटात 1635च्या वरती जर का दिसतोय, तर उद्या HDFC बँक 2 ते 3% वरती म्हणजे 1660 1665 टार्गेट देईल. आणि तो बँक निफ्टीला 500 ते 600 पॉइंट आणि फिन निफ्टीला 200-300 पॉइंट आरामात घेऊन जाईल एकटा. दुसरा ICICI बँक. ICICI बँकनं पण सेम 1230 ला सपोर्ट घेतलेला आहे. यात पण ऑलमोस्ट डोजी कॅन्डल बनली आहे 3 वाजताची. हा जर का पुट सेलर असला आणि तो ICICI बँक जर का 1242च्या वरती जर का ट्रेड करतोय, तर 1265 पर्यंत ICICI बँक सुद्धा जाऊ शकतो. आणि 1230च्या खाली जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज करतोय, तर मग आपण पुट साइडचाच विचार केला पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा स्टॉक तो आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्सने जिथे सपोर्ट घ्यायला पाहिजे होता डॉट तिथेच सपोर्ट घेतला आज 7,200. ही जर का लेवल तुटली असती आणि या लेवलच्या खाली जर क्लोजिंग आली असती, तर मग पहिलंच टार्गेट 7,000 आणि 7,000 खाली मग 6,500 वगैरे आपण बघितलं असतं. पण आता हा सपोर्ट जर घेतलाय आणि उद्या बजाज फायनान्स 7,300च्या वरती ट्रेड करतोय, तर बजाज फायनान्स, ICICI बँक आणि HDFC बँक हे फिन निफ्टी आणि बँक निफ्टीला 1 to 2% पर्यंत अप नेऊ शकतात. असा हा उद्याचा व्ह्यू आहे. आणि स्ट्राईक प्राइस सांगतो. फिन निफ्टी मध्ये 23,500चा कॉल आणि 23,100चा पुट. 23,100चा पुट 50 रुपये चालू आहे आणि 23,500चा कॉल 42 रुपये चालू आहे. 23,100चा पुट उद्या जर 100 रुपयाच्या वरती 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज करतोय केव्हाही, आणि 23,500चा कॉल 42 रुपीजच्या वरती 100 रुपयाची कॅन्डल क्लोज करतोय, 100 रुपयाच्या वरती कॅन्डल क्लोज करतोय, तर आपण 23,600 23,700 कॉल मध्ये आउट ऑफ द मनी मध्ये कमी पॉइंट मध्ये म्हणजे ती प्राइस तुम्हाला मिळेल 10-15 रुपये, त्यात मोठ्या क्वांटिटी मध्ये आपण चांगला प्रॉफिट करू शकतो. आणि सेम 23,100चा पुट जर 100 रुपयाच्या वरती जातोय, तर 23,000चा पुट किंवा 22,950चा पुट हा आपल्याला चांगला फायदा करून देऊ शकतो. सो उद्याची फिन निफ्टी मध्ये तरी अशी प्लॅनिंग आपली असायला हवी. बाकी उद्या मार्केट झाल्यानंतर भेटूच. आणि ऑक्टोबरचा माझा व्हिडिओ जर का बघायचा असेल, पूर्ण ऑक्टोबरचा पोझिशनली मंथली व्ह्यू, तर माझा कालचा व्हिडिओ बघून घ्या. आणि मी सेबी रजिस्टर अनालिस्ट नाहीये. मी फक्त माझे विचार, माझा व्ह्यू, माझं ऑब्झर्वेशन मार्केट बद्दलचं हे मी तुमच्या समोर मांडतो. तुम्ही तुमच्या रिस्क, तुमची कॅपॅसिटी जेवढी आहे त्या हिशोबानं ट्रेड केला पाहिजे. आणि लॉस तुम्ही किती घेऊ शकता आणि प्रॉफिट तुम्ही घेतला पाहिजे
हे तुमच्या रिस्क कॅपॅसिटीवर डिपेंड आहे. ओके. थँक यू सो मच गाईज.